पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे साबुदाणा खिचडी। यासाठी घेतलेले साहित्य, साबुदाणा मी 2 घंटेपूर्वी भिजून ठेवलेला आहे, मस्त भिजलेला आहे। 2 बटाटे घेतलेले आहेत कट करून। हिरवी मिरची घेतलेली आहे मी 7 ते 8 कट करून घेतलेली आहे। शेंगदाणे घेतलेले आहेत मी भाजून घेतलेले आहेत। साजूक तूप घेतलेला आहे अर्धी वाटी। चवीनुसार मीठ घेतलेला आहे। 1 चम्मच जिरा घेतलेला आहे। आता मी कढई ठेवलेली आहे, गरम झालेली आहे। मी आता साजूक तूप टाकते। आता मी बटाटे टाकते, थोडेसे मऊ झाले पाहिजे। चांगलं मिक्स करून घेऊ। थोडंसं मीठ टाकते मी, चिमूटभर। आता मी झाकून ठेवते 5 मिनिटं। आता मी शेंगदाणे दळून घेते। जास्त बारीक नाही करणार आहे। आपला शेंगदाण्याचा कूट तयार आहे। पाच मिनिटं झालेली आहेत। मी आता झाकण खोलते। मस्त बटाटा मऊ झालेला आहे। मी आता काढून घेते। आता मी साजूक तूप टाकते। जिरं टाकते। हिरवी मिरची, मिरची तळलेली आहे। आता मी साबुदाणा टाकते। बटाटा, आता चांगलं मिक्स करू। आता शेंगदाण्याचा कूट टाकते। चवीनुसार मीठ, मस्त साबुदाणा मस्त मोकळा झालेला आहे, अजिबात चिटकलेला नाही। आता 2 ते 3 मिनिटं मी झाकून ठेवते। साबुदाणा होईपर्यंत मी साबुदाण्याचे पापड तळून घेते। तेल गरम झालेलं आहे। मी आता साबुदाणा पापड तळते। तीन मिनिटं झालेले आहेत। मी आता झाकण खोलते। आपली साबुदाणा खिचडी मस्त तयार आहे। मी डिश मध्ये घेते। मस्त उपवासाची डिश तयार आहे। कशी वाटली आजची रेसिपी कमेंट मध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।